पावसाळ्याचे दिवस आहेत आणि अशा वेळी गरमागरम मसालेदार काहीतरी खाण्याची इच्छा होतेच। आता बाहेरचं मक्कीचं कणीस खायला भीती वाटते, म्हणून मग घरीच आपण कमीत कमी वेळात आणि घरच्या घरी मसालेदार स्वीट कॉर्न मक्कीचे कणीस कसे बनवायचे ते पाहणार आहोत। याची चव बाहेरच्या मक्कीच्या कणसापेक्षाही खूप छान लागते आणि तुम्ही अगदी स्वच्छतेने तो बनवू शकतात। चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी इथे घेतलेले आहेत मक्कीचे कणीस, त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तर मी त्यांना आता बॉईल करून घेणार आहे। तर मी पाणी गरम करून ठेवलेलं होतं, तर त्यात मी मक्कीचे कणीस टाकून घेणार आहे। त्यानंतर त्यावर मीठ टाकून घेणार आहे। यावर थोडं मीठ बऱ्यापैकीच घालायचं, कारण दाण्यांना मीठ लागायला हवं म्हणून। त्यानंतर टाकून घ्यायची हळद। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर झाकण लावून घ्यायचं आणि छान 4 ते 5 शिट्टी होऊ द्यायची आहे, म्हणजे दाणे छान मऊ शिजतील। तर 4 ते 5 शिट्ट्या झालेल्या आहेत। तर बघू शकतात की खूप छान शिजलेलं आहे। तर मी त्यांना एका चाळणीत काढून घेते। राहिलेलं पाणी गळून जाईल, नाही गळलं तरी काही हरकत नाही। तर मी चाळणीत काढून घेते। त्यानंतर मी एक कढई घेतलेली आहे, त्यात मी 2 चमचे साजूक तूप टाकून घेणार आहे। याच्याऐवजी तुम्ही बटर, तेल काही यूज करू शकतात। त्यानंतर त्यात टाकून घेईल जिरं छान लालसर झालं की त्यात लसूण आणि आलं याची पेस्ट टाकून घ्यायची आहे, ती छान तळून घ्यायची आहे। छान तळल्याने लसूण आणि आल्याचा कच्चापणा निघून जाईल। त्यानंतर टाकायची हळद, काश्मीरी मिरच पावडर। तर आता टाकून घ्यायचं आहे ऑरिगॅनो, त्याच्याने चव खूप छान येते। नंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे की त्याने काय मसाला जळणार नाही, मसालाही नंतर पाणी टाकून छान शिजून जाईल। त्यानंतर टाकून घ्यायचं आहे त्यात लिंबू। तर मी 1 लिंबूचा रस टाकून घेतलेला आहे। आता मसाल्यालाही छान तेल पण सुटतंय, मसालाही छान तळला जातोय आणि जळतही नाही आहे, म्हणून थोडं पाणी टाकून घ्यायचं। त्यानंतर त्यात मक्कीचे कणीस टाकून घ्यायचे आहेत। त्यांना छान मसाला लागायला हवा, असं व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मसाला लावून घ्यायचा आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची, पुन्हा मिक्स करायचं। आता काय करायचं, हे तुकडे मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं झाकून ठेवायचं, त्यामुळे मसाले पण छान शिजतील आणि मक्याला एक छान भाजलेली चव येईल म्हणून। तर यांना 2 ते 3 मिनिटं झालेत, पुन्हा मिक्स करून घेते। आता हे आपले मसालेदार मक्कीचे कणीस तयार झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तुम्ही बघू शकतात किती छान मसालेदार दिसतायत। खायला हे खूप छान लागतात, अप्रतिम लागतात, चटपटीत लागतात छान। त्यावर मस्त बारीक अशी कोथिंबीर टाकायची, हवा तर लिंबूचा रस तुम्ही पुन्हा पिळून घेऊ शकतात। तर ही मसालेदार मकईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवून बघा आणि कशी वाटली हेही कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.